नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, काही दिवसापूर्वी आपल्या बोर्डाने 12वीच्या इतिहास विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी विविध प्रश्न प्रकारांचा सराव त्यांना व्हावा ह्या उद्देशानं क्वेश्चन बँक प्रसिद्ध केलेला आहे. त्या क्वेश्चन बँकमधील प्रश्नांच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आपण या यूट्यूबच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. मित्रांनो, क्वेश्चन बँकमधील प्रकरण वाईज प्रश्नांची आपण चर्चा करणार आहोत. आजच्या या भागामध्ये आपण इतिहासातील प्रकरण 1 युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास, तर या पहिल्या प्रकरणातील प्रश्न प्रकाराचा आढावा आपण आज घेणार आहोत. तर चला तर सुरू करूया. बघा, प्रश्न क्रमांक 1 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. मित्रांनो, हा जो प्रश्न प्रकार आहे, या प्रश्न प्रकारामध्ये आपण केवळ उत्तर लिहिणं अपेक्षित नाही, तर जे विधान दिलेलं आहे ते विधान लिहिणं आणि तुम्ही जी रिकामी जागा भरलेली आहे ती रिकामी जागा भरून वाक्य पूर्ण लिहून रिकाम्या जागेला अंडरलाईन करणं हे या प्रश्न प्रकारामध्ये अपेक्षित आहे. प्रत्येकी 1 गुणाचा हा प्रश्न असतो. तर बघा, प्रश्न क्रमांक 1 मध्ये पहिला प्रश्न आहे, औद्योगिक क्रांतीची सुरुवात डॅश मध्ये झाली. पर्याय अ आहे अमेरिका, ब इंग्लंड, क फ्रान्स, ड जर्मनी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे इंग्लंड. तर औद्योगिक क्रांतीची सुरुवात इंग्लंड या देशामध्ये प्रथम झाल्याचं आपल्याला माहीत आहे. दुसरा प्रश्न आहे, युरोपला सर्वप्रथम चीनची आणि आशिया खंडातील इतर देशांची ओळख डॅश यांनी करून दिली. पर्याय अ आहे इब्न बतुता, ब कोलंबस, क फर्डिनांड मॅगेलन, ड मार्को पोलो. या प्रश्नाचं उत्तर आहे मार्को पोलो. याच मार्को पोलोनी युरोपला सर्वप्रथम चीनची आणि आशिया खंडातील इतर देशाची ओळख करून दिलेली आहे. प्रश्न तिसरा, इसवी सन 1609 मध्ये डॅशने आधुनिक सुधारित दुर्बीण तयार केली. पर्याय अ आहे केपलर, ब जॉन के, क गॅलिलिओ, ड कोपर्निकस. तर 1609 मध्ये गॅलिलिओने अधिक सुधारित दुर्बीण ही तयार केलेली आहे. प्रश्न चौथा, स्पेनचा राजा फर्डिनांड आणि राणी इसाबेल याच्या पाठिंब्याने डॅश भारताच्या शोधात निघाला. पर्याय अ आहे कोलंबस, ब वास्को द गामा, क मंगो पार्क आणि ड आहे बार्थोलोम्यू डायस. तर या प्रश्नाचं उत्तर आहे कोलंबस. पाचवा प्रश्न आहे बघा, वास्को द गामा डॅश बंदरात 1498 साली पोहोचला. पर्याय अ आहे मद्रास, ब कन्याकुमारी, क कालिकत आणि ड कोचीन. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे
कालिकत. मित्रांनो, कालिकतलाच पूर्वी कोझिकोडे असं म्हटलं जायचं. 6वा प्रश्न बघा. इंग्लंडमधील डॅश याने स्पिनिंग जिनी नावाचे यंत्र तयार केले. अ पर्याय जेम्स हरग्रीव्ज, ब रिचर्ड आर्कराइट, क एडमंड कार्टराइट आणि ड जॉन के. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जेम्स हरग्रीव्ज. तर मित्रांनो, पहिला प्रश्न अ पाहिल्यानंतर आता आपण दुसरा ब त्यामधलाच सबमिट ब कडे वळूया. पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. मित्रांनो, या ठिकाणी अ गट आणि ब गट असे 2 विभाग आहेत. आता अ गटातील हे सगळे जी नावं दिलेली आहेत किंवा जोड्या दिलेली आहेत, तर अ गटातील सगळे बरोबर आहेत. चुकीची जोडी ही एक आहे आणि ती ब गटातील आहे. तर अ गटामधले आपण अ गटामध्ये बघूया आपण. पहिलं जॉन के, 2 सॅम्युअल क्रॉम्प्टन, 3 एडमंड कार्टराइट आणि 4 जेम्स वॅट. अ गट बघितल्यानंतर आपण आता ब गटाकडे वळूया. बघा, ब गटामध्ये धावता धोटा, कॉटन जीन, यंत्रमाग आणि स्टीम इंजन. तर मित्रांनो, यामध्ये सॅम्युअल क्रॉम्प्टनच्या समोर ब गटामध्ये जी जोडी दिलेली आहे कॉटन जीन, ही चुकीची आहे. आता याच्यामध्ये दुरुस्त करायचं आहे, आपल्याला दुरुस्ती करायचं आहे. आणि दुरुस्त केलेली जोडी उत्तरामध्ये दुरुस्त केलेली जोडी असं नमूद करून ती दुरुस्त केलेली जोडी म्हणजे सॅम्युअल क्रॉम्प्टन बरोबर म्यूल असं आपल्याला स्पष्ट लिहायचं आहे. तर या ठिकाणी चुकीची जोडी दुरुस्त करून लिहिणं हे अपेक्षित आहे. तर या ठिकाणी चुकीची जोडी सॅम्युअल क्रॉम्प्टन, जी कॉटन जीन होती ती चुकीची आहे, ती आपण बरोबर केली आणि त्या ठिकाणी सॅम्युअल क्रॉम्प्टनला म्यूल हे केलेलं आहे. म्यूल हे तुम्हाला माहिती आहे सूतकताईचं सुधारित अशा स्वरूपाचं यंत्र होतं. यानंतर दुसरा जोड्याचा प्रकार आपण बघूया. याच्यामध्ये प्रश्न दुसरा, रोलर सिलेंडर प्रिंटिंग अ गटामध्ये पहिली जोडी, दुसरी स्टीम इंजन, तिसरी क्लेरमॉट बोट आणि चौथं छापखाना यंत्र. बघा, ब गटामध्ये रोलर सिलेंडर प्रिंटिंगच्या समोर दिलेली जोडी आहे बेल, स्टीम इंजनला जेम्स वॅट, क्लेरमॉट बोटच्या समोर रॉबर्ट फुलटन आणि 4 छापखाना यंत्राच्या समोर जोडी दिलेली आहे मार्को पोलो. तर मित्रांनो, या ठिकाणी चुकीची जोडी जी आहे मार्को पोलो, तर ही दुरुस्त करून आपल्याला घ्यायचं आहे. छापखाना यंत्र दुरुस्त केलेली जोडी आहे जोहान्स गुटेनबर्ग. तर छापखाना यंत्राचा शोध जोहान्स गुटेनबर्ग यांनी लावलेला आहे. तर ही करेक्ट जोडी आहे. तर यानंतर प्रश्न दुसरा अ. आता ही जी चुकीची जोडी आपण दुरुस्त केलेली आहे त्याला प्रत्येकी 1 गुण आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये नमूद करण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा अ. ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना या संबंधीचे नाव लिहायचे. तर हा सुद्धा प्रत्येक जोडीसाठी याला सुद्धा 1 गुण देण्यात आलेला आहे. बघा, 1 ग्रहमाला सूर्य केंद्रित आहे असे प्रतिपादन करणारा कोण आहे? तर बघा, ग्रहमाला सूर्य केंद्रित आहे असे प्रतिपादन करणारा हा
निकोलस कोपर्निकस आहे. तर त्याच्यासमोर निकोलस कोपर्निकस आपल्याला लिहायचं आहे. 2 वराहमीर यांनी लिहिलेला ग्रंथ. तर वराहमीर यांनी बृहत संहिता हा ग्रंथ लिहिलेला आहे. 3 होमरची महाकाव्ये इलियड व ओडिसी ही होमरची महाकाव्ये आहेत. त्यानंतर आफ्रिका खंडाला 4 वळसा घालणारा पहिला दर्यावर्दी, त्याचं नाव आहे बार्थोलोम्यू डायस. आणि 5वी पोर्तुगीजांचा भारतातील पहिला व्हाईसरॉय वास्को द गामा. तर वास्को द गामा हा पोर्तुगीजांचा भारतातील पहिला व्हाईसरॉय. यानंतर प्रश्न दुसरा ब, दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला जे विधान दिलेलं आहे ते विधान लिहायचं आहे आणि त्याच्यासमोर आपल्याला जे 4 पर्याय दिलेले आहेत त्याच्यापैकी योग्य पर्याय लिहून त्याला ते लिहून हे विधान पूर्ण करणं या ठिकाणी अपेक्षित आहे. बघा प्रश्न दुसरा ब मधलं पहिला, पोर्तुगीजांनी आफ्रिका खंडातून गुलाम पकडून नेण्याचा व्यापार सुरू केला कारण पर्याय अ, त्यांना आफ्रिका खंडात ख्रिस्ती धर्माचा प्रसार करायचा होता. ब, आफ्रिकेतील लोक शारीरिक श्रमासाठी अधिक सक्षम होते. क, स्वस्तात उपलब्ध होणारे श्रम ही युरोपीय राष्ट्रांची गरज असल्याने या व्यापारात फायदा होता. ड, त्यांना आफ्रिकेतील लोकांचे अमेरिका खंडात पुनर्वसन करायचे होते. तर मित्रांनो, पोर्तुगीजांनी आफ्रिका खंडातून गुलाम पकडून नेण्याचा व्यापार सुरू केला कारण स्वस्तात उपलब्ध होणारे श्रम ही युरोपीय राष्ट्राची गरज असल्याने या व्यापारामध्ये फायदा होता, असं या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर दुसरा, छपाईचा शोध ही प्रबोधन काळात जगाला मिळालेली सर्वोच्च देणगी होय कारण पर्याय अ, त्यामुळे अनेकांना रोजगार मिळाला. ब, त्यामुळे लिखित साधने उपलब्ध झाली. क, त्यामुळे व्यापाराला चालना मिळाली. आणि ड, विविध प्रकारची माहिती आणि ज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणे शक्य झाले. तर मित्रांनो, या ठिकाणी पर्याय ड हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कारण छपाईचा शोध ही प्रबोधन काळामधली सर्वोच्च देणगी आहे कारण यामुळं विविध प्रकारची माहिती आणि ज्ञान हे सर्वसामान्य लोकांपर्यंत या छपाईच्या शोधामुळे शक्य झालेलं आहे. त्यामुळं ड क्रमांकाचं उत्तर हे अचूक उत्तर आहे. आता यानंतर प्रश्न तिसरा अ, पुढील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. मित्रांनो, हा प्रश्न जो आहे या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आपण नकाशाचं व्यवस्थित निरीक्षण करावं. त्याखाली दिलेले प्रश्न काळजीपूर्वक वाचावेत. प्रत्येक प्रश्न हा 1 गुणासाठी आहे. नकाशा वाचनाचा प्रश्न हा 5 गुणासाठी ठेवण्यात आलेला आहे. हा भाग सोपा आहे. निरीक्षण व्यवस्थित करा, काळजीपूर्वक करा आणि अचूक उत्तरं आपल्याला त्यातून सहजच सोडवता येतील. बघा, आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला काय म्हणतात? तर आपण मोबाईलवरती पाहत असताना मोबाईलचं स्क्रीन आडवं धरावं आणि त्या पद्धतीनं सेट करावं आणि
आपण हा नकाशा काळजीपूर्वक पाहावा. आपल्या पुस्तकामध्ये पेज क्रमांक 5 वरती हा नकाशा दिलेला आहे. तुम्ही पुस्तकाचं सुद्धा योग्य पद्धतीचं अवलोकन करू शकता आणि प्रश्नाचं अचूक उत्तर हे देऊ शकता. बघा, आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला काय म्हणतात. आता बघा, आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला खाली केप ऑफ गुड होप दाखवण्यात आलेला आहे. तर आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला केप ऑफ गुड होप असं म्हणतात. 2. वास्को द गामा भारतात कोणत्या बंदरात उतरला. तर बघा, भारताच्या नकाशामध्ये खाली वास्को द गामा 1498 असं लिहिलेलं आहे आणि त्याच्यावरती कालिकत म्हणजे वास्को द गामा भारतातील कालिकत बंदरामध्ये उतरलेला आहे. याच कालिकत बंदराला पूर्वी कोझिकोडे असं म्हटलं जायचं. त्यानंतर 3रा प्रश्न आहे, पृथ्वी प्रदक्षिणाचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्या प्रवाशाचे नाव या नकाशाद्वारे समजते. तर मित्रांनो, पृथ्वी प्रदक्षिणाचा प्रयत्न करणारा जो प्रवासी आहे मॅगेलॅन म्हणजे फर्डिनांड मॅगेलॅन हा पृथ्वी प्रदक्षिणा करण्याचा प्रयत्न करणारा हा प्रवासी आहे आणि हे आपल्याला नकाशावरून मॅगेलॅन असं नमूद केल्याचं आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं नकाशामध्ये. त्यानंतर 4, अमेरिका खंडाच्या दिशेने प्रवास करणाऱ्या कोणत्याही एका खलाशाचे नाव लिहा. तर अमेरिका खंडाच्या दिशेने प्रवास करणारे आपल्या नकाशामध्ये 2 प्रवासी दर्शविण्यात आलेले आहेत. एक कोलंबस आहे आणि दुसरा अमेरिगो व्हेस्पुसी. तर आपल्याला एक विचारलेलं आहे, त्यामुळं आपण ख्रिस्तोफर कोलंबस किंवा अमेरिगो व्हेस्पुसी यापैकी कोणाचंही एकाचं नाव आपण लिहू शकता. त्यानंतर 5वं जो आहे, हा नकाशा कोणत्या विषयाशी संबंधित आहे. मित्रांनो, या नकाशाच्या खाली सागरी सफरीचा मार्ग असं नमूद केलेलं आहे. बघा, यावरून आपल्याला कल्पना येईल की हा नकाशा भूसंशोधकाच्या सागरी सफरीचा मार्ग दर्शविणारा आहे. आपण सागरी सफरीचा मार्ग दर्शविणारा हा नकाशा आहे असंही नमूद केलं तर ते अचूक उत्तर ठरेल. तर अशा पद्धतीनं नकाशाचं योग्य निरीक्षण करून आपण विचारलेल्या प्रश्नाची अचूक उत्तरं देऊ शकता. यानंतर प्रश्न 3 ब, संकल्पना चित्र पूर्ण करा. तर 2 गुणासाठी हा प्रश्न विचारला जाईल. कदाचित 4 रिकाम्या जागा आपल्याला या ठिकाणी भराव्या लागतील. प्रत्येकी अर्धा गुणासाठी असतील. तर आपण या प्रश्नाकडे बघूया. खालील तक्ता पूर्ण करा. बघा, स्क्रीनवरती आपल्याला तक्ता दिसत असेल. एका तक्त्यामध्ये शोध आहेत आणि दुसऱ्या तक्त्यामध्ये शोधक आहेत. बघा, आता बघा, शोधामध्ये 2 रिकाम्या जागा आहेत आणि शोधकांमध्ये सुद्धा 2 रिकाम्या जागा आहेत. म्हणजे 2 शोधक आपल्याला शोधून काढायचे आहेत आणि त्यांनी शोधाच्या या कॉलममध्ये नेमके कुठले शोध लावलेले आहेत हे आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे. बघा, मी पहिलं शोधकाचं नाव या ठिकाणी वाचतो. बघा, एबल जॉन्सवा टास्मन. तर या टास्मननी कशाचा शोध लावलेला आहे. तर बघा, या टास्मननी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियातील पॅन्टारिया या प्रदेशाचा शोध लावलेला आहे. तो आपण शोध या कॉलममध्ये लिहिलं पाहिजे. यानंतर बघा,
शोध याच कॉलममध्ये मॅडारा आणि ॲझोरस या द्वीपसमूहाचा शोध कोणी लावलेला आहे? तर या द्वीपसमूहाचा शोध हेनरी द नेव्हिगेटर यांनी याचा शोध हा लावलेला आहे. तर मित्रांनो, हा हेनरी द नेव्हिगेटर म्हणजे कोण? तर हा पोर्तुगालचा राजपुत्र आहे आणि या राजपुत्राने मॅडेरा आणि ॲझोरस या द्वीपसमूहाचा शोध लावलेला आहे. बघा मित्रांनो, शोधकामध्ये मंगो पार्क यांनी कशाचा शोध लावलेला आहे? तर मंगो पार्कने नायजर नदीच्या प्रवाहाचा हा शोध लावलेला आहे. त्यानंतर बघा, शोधामध्ये ॲमेझॉन नदीच्या मुखाचा प्रदेश कोणी शोधला? तर अमेरिगो वेस्पुसी या संशोधकांनी ॲमेझॉन नदीच्या मुखाचा प्रदेश हा शोधलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल तर या कॉलममध्ये 2 शोधांचा आपण उल्लेख केलेला आहे आणि दुसऱ्या कॉलममध्ये शोधकांच्या, तर 2 शोधकांची नावं आपण शोधून काढलेली आहेत. तर अशा पद्धतीनं प्रत्येकी अर्धा गुणासाठी हा प्रश्न आहे. त्यानंतर दुसरा डायग्राम आपल्याला स्क्रीनवरती दिसत असेल, तर हा युरोपमधील वैज्ञानिक ज्या संस्था होत्या त्याच्या संदर्भामधला हा डायग्राम आहे. बघा, युरोपातील वैज्ञानिक संस्थेच्या या डायग्रामच्या खालच्या बाजूला अकॅडमी फॉर एक्सपेरिमेंट असं नमूद केलेलं आहे, म्हणजे या संस्थेचं ते नाव आहे. वरच्या बाजूला अकॅडमी ऑफ द लिंक्स आईड असं संस्थेचं नाव नमूद केलेलं आहे आणि खाली आणि वरी 2 रिकाम्या चौकटी शोधण्यात आलेल्या आहेत. आता म्हणजे या 2 संस्था ज्या आहेत या नेमक्या कुठं आहेत याचा उल्लेख, म्हणजे त्या स्थानांचा उल्लेख आपल्याला करायचा आहे. तर मित्रांनो, अकॅडमी फॉर एक्सपेरिमेंट्स ही संस्था फ्लोरेन्स या ठिकाणी आहे आणि रॉयल सोसायटी अकॅडमी ऑफ द लिंक्स आईड ही संस्था रोम या ठिकाणी आहे. यानंतर बघा, एक कॉलममध्ये लंडन दिलेलं आहे आणि इकडं दुसऱ्या कॉलममध्ये फ्रान्स दिलेलं आहे आणि त्याच्या बाजूची चौकट ही रिकामी ठेवण्यात आलेली आहे. तर लंडनला आता म्हणजे इकडं हे ठिकाण दिलेली आहे दोन्ही. आता आपल्याला या ठिकाणी लंडन या ठिकाणी कोणती वैज्ञानिक संस्था कार्यरत आहे आणि फ्रान्स या ठिकाणी कोणती वैज्ञानिक संस्था कार्यरत आहे याचा उल्लेख करायचा आहे. तर मित्रांनो, लंडन या ठिकाणी रॉयल सोसायटी फॉर इम्प्रूव्हिंग नॅचरल नॉलेज ही संस्था कार्यरत आहे आणि फ्रान्स या ठिकाणी फ्रेंच अकॅडमी ऑफ सायन्सेस ही वैज्ञानिक संस्था ही कार्यरत होती. म्हणजे या संकल्पना चित्रामध्ये आपल्याला 2 वैज्ञानिक संस्थांची नावं नमूद करायची आहेत आणि 2 त्या वैज्ञानिक संस्था जिथे कार्यरत करायचे त्या स्थळांचा त्या ठिकाणी आपल्याला उल्लेख करायचा आहे. तर मित्रांनो, आता तिसरी संकल्पना चित्र जे आपल्याला पूर्ण करायचं आहे ते स्क्रीनवरती आपल्याला दिसत असेल. तर काय संकल्पना चित्र कशाचं स्पष्ट करायचं आहे? तर इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीच्या उदयाची कारणं तुम्हाला नमूद करायची आहेत. म्हणजे इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती का घडून आली याची कारणं आपल्याला नमूद करायची आहेत. तर आपल्याला ही कारणं नमूद करता येतील. बघा, 4 बाण दाखवलेली आहेत, म्हणजे 4 कारणं आपल्याला या ठिकाणी नमूद करायचं. त्यातलं पहिलं कारण आपल्याला सांगता येईल की बघा, आता नैसर्गिक घटकांची अनुकूलता होती इंग्लंडमध्ये. म्हणून नैसर्गिक घटकांची अनुकूलता कशी मित्रांनो, शॉर्टमध्ये आपण लिहिलेलं आहे.
बघा त्या ठिकाणी इंग्लंडमध्ये तुम्ही बघितलं असं लोह खनिज आणि कोळशाचे साठे मोठ्या प्रमाणात होते आणि त्या ठिकाणचं हवामान दमट होतं. हे दमट हवामान सुती धागे बनवण्यासाठी अतिशय उत्तम अशा स्वरूपाचं वातावरण होतं आणि त्यामुळं त्या ठिकाणी कापड उद्योगाला चालना मिळालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणजे ही नैसर्गिक घटकांची अनुकूलता होती. त्यामुळं आपण पहिलं त्या ठिकाणी कारण नमूद केलेलं आहे की नैसर्गिक घटकांची अनुकूलता. दुसरं कारण मित्रांनो आपल्याला नमूद करता येईल, वसाहतीतून कच्चा माल मिळवण्याची व पक्का माल विकण्याची सोय. तर मित्रांनो आपल्याला कल्पना आहे की इंग्लंडच्या वसाहती ह्या संपूर्ण जगामध्ये पसरलेल्या होत्या. मोठ्या प्रमाणात वसाहती इंग्लंडला होत्या आणि त्यामुळं त्या वसाहतीतून सहजासहजी कच्चा माल आणणं आणि त्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल परत त्याच वसाहतींमध्ये विकणं हे इंग्लंडच्या दृष्टीनं सोयीचं होतं. तिसरं कारण नमूद करता येईल आपल्याला, अतिरिक्त भांडवलाची उपलब्धता. तर या व्यापारातून प्रचंड अशा स्वरूपाचा नफा इंग्लंडला मिळालेला आहे. अतिरिक्त अशा स्वरूपाचं भांडवल त्यांच्याकडं जमा झालेलं आहे आणि त्यामुळं औद्योगिक क्रांतीला त्या ठिकाणी चालना मिळालेली आहे. चौथं कारण आपल्याला नमूद करता येईल की इंग्लंडला कमी मोबदल्यामध्ये काम करणारा श्रमिक वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये मिळालेला आहे आणि त्यामुळं त्यांच्या वस्तूच्या किमती कमी ठेवणं त्यांना शक्य झालेलं आहे आणि त्यामुळं औद्योगिक क्रांतीला मोठ्या प्रमाणावरती इंग्लंडमध्ये चालना मिळालेली. ही 4 कारणं आपण थोडक्यामध्ये त्या ठिकाणी नमूद केलेली आहेत. तर मित्रांनो संकल्पना चित्राचा आढावा घेतल्यानंतर आपण आणखीन एक संकल्पना चित्र बघूया. ते म्हणजे धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणं. आता 4 कारणं आपल्याला या ठिकाणी नमूद करायची आहेत की धर्मयुद्धामध्ये अपयश का आलं, तर याची कारणं आपल्याला प्रामुख्यानं या ठिकाणी नमूद करायची आहेत. तर बघा पहिलं कारण आपल्याला नमूद करता येईल की धर्मावरील कमी झालेली श्रद्धा. लोकांची धर्मावरील श्रद्धा, पोपवरील श्रद्धा ही कमी झालेली आहे. हे ह्या युद्धाच्या अपयशाचं पहिलं कारण आहे. दुसरं, युरोपातील विविध राज्यांमधील एकीचा अभाव. तिसरं कारण आपल्याला नमूद करता येईल, पोप व जर्मन सम्राटातील वितुष्ट यांच्यामध्ये बेबनाव निर्माण झालेला आहे पोप आणि जर्मन सम्राटामध्ये आणि ते धर्मयुद्धाच्या अपयशाला कारणीभूत ठरलेला आहे. त्यानंतर बायझेंटाईन सम्राटांच्या सहकार्याचा अभाव. तर अशा पद्धतीनं धर्मयुद्धाच्या अपयशाची ही 4 कारणं आपल्याला नमूद करता येतील.